ओम गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ह्याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरची वारी आणि आषाढी देवशयनी एकादशीविषयी गोष्ट केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीहरी विठ्ठल पंढरीच्या वारीचा इतिहास, सुरुवात आणि विठुरायाशी संबंधित संतांची माहिती जाणून घेऊया. तर चला, श्री विठ्ठल म्हणजे कोण? श्री विठ्ठल म्हणजे विठोबा, पांडुरंग, विठुराया हे भगवान श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचेच एक रूप मानले जाते. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या तीरावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. भक्त पुंडलिकांच्या भक्तीमुळे भगवान विठ्ठल विटेवर उभे राहिले अशी प्रसिद्ध कथा आहे. पंढरीची वारी म्हणजे काय? पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि महान भक्ती परंपरा आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी टाळ, मृदंग, वीणा, भगवी पताका आणि हरिनामचा गजर करत पायी पंढरपूरला जातात. ही परंपरा 800 वर्षांहून अधिक जुनी मानली जाते. वारीची सुरुवात कोणी केली याबाबत इतिहासाचा एकच निश्चित मत नाही. एका मतानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे नियमित पंढरपूरची वारी करत असत. दुसऱ्या मतानुसार संत ज्ञानेश्वर महाराज आणि नंतर संत तुकाराम महाराज यांनी वारीला लोक चळवळीचे स्वरूप दिले. आजची पालखी, दिंडी, घोडे आणि शिस्तबद्ध वारीची रचना 19व्या शतकात हैबतबाबा आरफळकर यांनी केली. विठुरायाशी संबंधित प्रमुख संत आहे. पहिले आहे संत ज्ञानेश्वर महाराज, 1275 ते 1296. जन्म आळंदी. ग्रंथ भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ. त्यांनी भगवद्गीता मराठीत समाजातून सांगितली. वारकरी संप्रदायाला तात्विक पाया दिला. त्यांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते. दुसरे आहे संत नामदेव महाराज. जन्म नरसीबामणी. विठ्ठलाचे अतिशय लाडके भक्त. त्यांचे अभंग गुरुग्रंथ साहिबमध्येही समाविष्ट आहेत. त्यांनी विठ्ठल भक्ती भारतभर पोहोचवली. तिसरे आहे संत तुकाराम महाराज. जन्म देहू. हजारो अभंगाची रचना केली. रामकृष्ण हरी नामाचा प्रचार प्रसार केला. त्यांची पालखी देहूहून पंढरपूरला जाते. चौथे आहे संत एकनाथ महाराज. जन्म पैठण. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण यांच्यासारखे ग्रंथ समाजातील सर्व घटकांना समानतेचा संदेश दिला. पाचवी आहे संत जनाबाई. संत नामदेवाच्या घरी सेविका, विठ्ठलाला स्वतःच्या घरातील सदस्याप्रमाणे मानणारी महान संत कवयित्री. सहावे आहे संत चोखामेळा. पंढरपूरचे महान संत. अस्पृश्यते विरुद्ध भक्ती आणि समतेचा संदेश दिला. सातवे संत सावतामाळी. शेती करतानाही अखंड विठ्ठल नाम, कर्म करताना भक्ती हा संदेश दिला. आठवे आहे संत गोरा कुंभार. कुंभारकाम करताना विठ्ठल नामात तल्लीन, निस्वार्थ भक्तीचे प्रतीक मानले जातात. 9व्या क्रमांकावर येतात ते संत सेना महाराज. व्यवसाय आणि नाभिक, सेवा आणि भक्ती याचा सुंदर संगम घडविला. 10वे आहे संत नरहरी सोनार. व्यवसाय आणि सोनार, शिवभक्तीतून विठ्ठल भक्तीकडे आले. 11वे संत कान्होपात्रा. विठ्ठल भक्तीने जीवन धन्य करणारी महान संत कवयित्री. 12व्या आहे संत बहिणाबाई. संत तुकारामाच्या शिष्या. स्त्रीभक्ती परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे स्थान. आता आपण जाणून घेऊया वारकरी संप्रदायाचे तत्वे. रामकृष्ण हरी नामस्मरण, तुळशीची माळ धारण करणे, शाकाहार, सत्य, सदाचार आणि समता, जातीभेदाचा त्याग, संत वाङ्मयाचे वाचन. दरवर्षी पंढरपूरची वारी. वारीचे महत्त्व आहे भक्ती आणि समतेचा संदेश, संत परंपरेचे जतन, सामूहिक नामकीर्तन, शिष्ट सेवा आणि त्याग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक.
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. मित्रांनो, पहिली वारी कोणी केली? इतिहास आणि परंपरेनुसार पंढरपूरची पहिली वारी नेमकी कोणी आणि कोणत्या वर्षी सुरू केली याचा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र वारकरी परंपरेत आणि संत साहित्यात काही प्रमुख मते आढळतात. पुंडलिकापासून वारीची प्रेरणा मिळाली. पुंडलिक आपल्या आई वडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होते. त्यांच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण विठ्ठल पंढरपूरला आले. पुंडलिक सेवा सोडून उठला नाही. त्यांनी भगवानला उभे राहण्यासाठी एक वीट दिली. भगवान त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले आणि भक्तांसाठी इथेच राहीन असा आशीर्वाद दिला. ह्याच घटनेपासून पंढरपूर हे तीर्थक्षेत्र बनले आणि भक्तांची यात्रा सुरू झाली असे मानले जाते. मित्रांनो, वारकरी परंपरा म्हणजे काय? वारकरी म्हणजे जो दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करतो आणि विठ्ठल नामाचा जप करतो तो. वारकरी संप्रदायाची प्रमुख तत्वे की रामकृष्ण हरी आणि श्रीहरी विठ्ठल नामस्मरण करणे, गळ्यात तुळशीची माळ धारण करणे, एकादशीचे व्रत पाळणे, संतांचे अभंग, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीचे वाचन करणे, सर्व मानव समान आहेत हा संदेश देणे, सेवा, नम्रता आणि सदाचाराचे आचरण करणे. आता आपण वारीची कथा संक्षेपमध्ये जाणून घेऊया. असे सांगितले जाते की पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठल पंढरपुराला आले. त्या दिवसापासून भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी येऊ लागले. पुढे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार यासारखे संतांनी या भक्ती परंपरेला नवे तेज दिले. त्यांच्या अभंगांनी आणि कीर्तनांनी वारी ही केवळ यात्रा न राहता भक्ती, समता आणि सेवाभावाची लोक चळवळ बनली. धार्मिक परंपरेनुसार वारीची प्रेरणा भक्त पुंडलिकापासून मानली जाते, परंतु इतिहासाच्या दृष्टीने संघटित वारकरी संप्रदायाचा विकास मुख्यत्वे 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर नामदेवाच्या काळात आणि आजचे पालखी परंपरेचे स्वरूप 19व्या शतकात हैबत बाबा आरफळकर यांनी विकसित केले असे इतिहासकार मानतात. जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरची वारी, वारकरी आणि त्यांच्या इतिहासासंबंधी आणि त्यांच्या संबंधित असलेले संतांविषयी जाणून घेतलं. जर आपल्याला हा व्हिडिओ पसंत आल्यास आपण त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री हरी विठ्ठल लिहायला विसरू नका.